थोडंसं तुझ्याशी बोलायचंय. येळ आहे ना व? आमच्याशी बोलायला तुला केव्हापासून परवानगी घ्यायला लागली? तसं नाही, ते अधिपती आणि सुनबाई त्यांची खोली सजवाय पाहिजे ना व? हाय का आता खोली कशाला सजवाय पाहिजे? अगं त्यांची काय पहिली रात्र आहे वय? अगं लगीन होऊन जमाना झालाय की. अगं आपणच तर सजवली होती की त्यांची खोली. आता कशाला सजवाय पाहिजे? तेच म्हणते मी. अगं लगीन होऊन जमाना झाला, पण अजून घरात पाळणा हल्ला का? मग पाळणा हलाय पाहिजे ना व? भुवे, तूच म्हणली होतीस ना व, घराचं कसं गोकुळ झालं पाहिजे म्हणून. मग आपण मोठ्या माणसाने जरा पुढाकार घेतला तर बरं होईल. अगं आत्ते तू कशा बाई गोकुळ करायला निघाली घराचं? त्यांचं ते बघून घेतील की. काय बी गरज नाही त्यांची खोली बिली सजवायची. लई खर्च होतोय आणि पै पैचा हिशेब मला ठेवायला लागतोय. कळतंय तुला काही? दुर्गे, आम्ही आहोत इथं. चल फाईल दाखवतो नवीन सप्लायरची. ए काम विम नंतर करूया. चल कॅन्टीन मध्ये चहा बी मारू, मस्त एक मिसळ विसळ खाणू, मग करू काम. काय दिवसभर करायचे, चला. अरे भावा ते मग आधी नवीन सप्लायरला ग्रीन सिग्नल द्यायचा आपल्याला. चल तू. अरे देऊन टाका ग्रीन सिग्नल. आम्हाला बी मिळालाय, तुम्ही त्याला बी देऊन टाका ग्रीन सिग्नल. त्याचा माल एक नंबर आहे, क्वालिटी चेक केली आपण. त्याला म्हणा डिस्पॅच करून टाक. आज मूड एकदम भारी दिसतोय. काय विशेष? हा चांगला सप्लायर नाही, गाडीतून उतरल्यापासून बघतोय गाणं गुणगुणताय, शिट्ट्या वाजवताय. ए ते काय आपलं चालायचं. सप्लायर चांगला मिळाला ना हो, म्हणताना जरा खुश आहे. हा, तुला इकडे यायच्या आधीच कळला नवीन सप्लायर चांगला आहे म्हणून. भावा सांग की काय झालं? अरे आता काय सांगू का बरं तुम्ही. हा ते मुंबईची आपल्याला ऑर्डर मिळाली म्हणून खुश आहेत ना तुम्ही? ठीक आहे रे, ती जुनी गोष्ट झाली, मग त्याच्यापेक्षा लय म्हणजे लय खुश आहे मी आज. भावा म्हणजे फॅक्टरीचं सोडून काही पर्सनल आहे का? आलायस, जवळ आलायस, जवळ आलायस, ओळख. अरे भावा सांग ना, तूच मला नाही गेस करता येते. आज म्हणजे आयुष्यात असं काहीतरी घडलंय का नाही. आज नुसता चिखला धुळा पाण्यात आग तात्याचा घमघमाट झालाय नुसता. अरे भावा आता तूच सांग ना, नाही गेस करता येते आम्हाला. मास्तरीनबाईंनी प्रपोज मारला. काय? अहो पण तुमचं तर लग्न झालेलं आहे ना. अरे गप, तुला काय माहितीये का काय झाले ते? भावा काय सांगतोस आणि कधी? काल आम्हाला भेटायला आल्या तिकडे त्या तळावर मास्तरीनबाई. सगळं मनात धडधड बोलून टाकलं रे त्यांनी. आई शपथ, माझ्या कानावर विश्वास बसणार वंक्या मारता. एक नंबर भावा, पार्टी पाहिजे. पार्टी देणार भावांनो, तुम्ही म्हणशील तिकडे पार्टी देणार. बसा की फॅक्टरी आहे, कामगार येतात जातात. काय मारता यानं? प्रपोज आम्हाला मारलाय, तुम्हाला नाही मारला. पार्टी म्हणलं नाचायला लागते लगेच, देणार की पार्टी. झालंय माहितीये काय, या तळ्याच्या इकडे काल आल्या रे दुपारी. बोललं नऊवारी साडी बिडी काय, काजळ बिजळ गजरा बिजरा मारून. म्हणलं काय मला कळणार रे. म्हणलं हे काय भानगड, म्हणलं हे काय कार्यक्रम. आणि फुल आपल्या स्टाईल मध्ये रे, कोल्हापुरी रांगड्या भाषेत. मला म्हणल्या अधिपती आमचा जीव आलाय तुमच्यावर आणि ह्याहून त्याहून आमचं काळी तुमच्यासाठी धाडधाड धाडधाड धाडधाड. म्हणलं काय भानगड आहे. म्हणलं एवढा हार्ड विषय पण एवढा सिम्पल करून टाकला का नाही मास्तरीन बाईंनी. भावा पण आता नुसतं ट्रेलर सांगू नका, डिटेल मध्ये सीन बाय सीन सिनेमा सांग. काय झालं, काय ग, डबा कुणाला भरायलीस? अधिपतींना. हो आज सकाळी ते नाश्ता न करताच गेले, म्हणून डबा घेऊन जाते. मी जाणार आहे. तू कशा पायी जाणार आहेस? अगं घरात एवढे नोकर चाकर हाय ती. थांब, धनाजीला पाठवते. नाही नको, माझं थोडं काम पण आहे बाहेर. मी ते काम पण करेन आणि अधिपतींना डबा पण देईन. राहू दे, जाते ना मी, काहीच हरकत नाही. बस याचीच तर वाट बघत होते म्या, तू बाहेर जायची. आता बघ म्या तुझी कशी वाट लावते ते. मम्मी
पाहिजे तुला? अगं एकदमच कशी अशी भस्कन आलीस का? ते सोड, वाट कुणाची लावायची ते सांग. अजून कोणी हाय काय दुसरं या घरात त्याची वाट लावायची? ती मास्तरीन बाई. तिचं काय आता हाय का तुला माहित नाही व्हय? अगं ते लोक आज सुहाग रात्र साजरी करायल्यात. काय आता? म्हणून तर तिची वाट लावायची ना व. मम्मी प्रकरण इतपतूर आलं वय. आता तर तिची वाट लावायलाच पाहिजे. तू आता बघ तुझ्या दुगर म्या तिची कशी वाट लावते ते. खरं झालं मला वाटलं तुम्ही कसं काय आला. कसं काय आले म्हणजे? सकाळी तुम्ही न खाता बाहेर पडलात ना, तेव्हाच मी तुम्हाला म्हटलं ना डबा घेऊन येईन म्हणून. मला वाटलं पाठवून देशील डबा कोणाकडनं तरी, तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. मीच आले घेऊन. परत कुणाकडे तरी पाठवून दिला म्हटल्यावर तुम्ही खाल नाही खाल, कधी खाल, काहीच मला कळलं नसतं ना, म्हणून मीच घेऊन आले. खाऊन घ्या आता. तुम्ही पण खाऊन घ्या. हा, नाही तुमचं चालू दे, आम्ही नंतर खातो. हो, आम्ही सकाळी लय जड नाश्ता करून आलोय ना. हा. नाश्ता करून आलायस ना? हा. आता कामाचं बघूया. वय, येतो मी. भावा, आणि ते जरा सप्लायच्या फाईलचं पण बघून घे. हा ते जरा फाईलचं आम्ही बघतो, नंतर जेव तुम्ही. नंतर वगैरे काही नाही, जेवणाच्या वेळी जेवायचे. चला जेवून घ्या. नाही ओंक्या तोवर ते काम उरकून घेतो. कामं नंतर पण होतील, तुम्ही आधी जेवून घ्या बघू.